नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला तर मग बघूया आजची कथा. कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. चला तर बघूया आजची कथा. मी मामीसोबत घेतली मजा. चला तर बघूया. माझं काही काम होतं शहरामध्ये, त्यामुळे मला शहरात जाणे भाग होते. त्याआधी माझं नाव सांगतो. माझं नाव सांगायचं म्हटलं तर सुजय आहे आणि मी एक 28ला आहे. अजून लग्न व्हायचं बाकी होतं. मी एका आमच्या शहरामध्येच काम करत होतो. कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची जॉब होती आणि माझं सगळं व्यवस्थित चालू होतं आणि मी खूपच छान होतो दिसायला आणि मला आनंद घ्यायला खूपच आवडायचं आणि आनंद द्यायलाही खूपच आवडायचं. मी असं 4-5 वेळेस एकदा करून झालेलं होतं आणि खूप दिवस झाले मी काही केलं नव्हतं. मला वेळच नव्हता कामामुळे. माझ्या कंपनीने मला एका दुसऱ्या शहरात 2-3 दिवसासाठी कामासाठी पाठवायचं असं ठरवलं होतं आणि मग मीही तयार झालो होतो आणि मीही गेलो. मग हॉटेलमध्ये थांबण्याऐवजी तिथे माझ्या छोटे मामा राहत होते, त्यामुळे मी त्यांच्या घरी जायचं ठरवलं आणि मी तिथे पोचलो. माझं काम वगैरे हे सगळं केलं आणि मी तिथे संध्याकाळच्या वेळेला पोचलो. तेव्हा आईने आधीच फोन करून सांगितलेलं होतं. मामी बाहेर गेलेली होती आणि मामा एकटाच घरी होता. मी खूप दिवस झाले त्या दोघांनाही बघितलेलं नव्हतं. मी लहान असताना एकदा एका कार्यक्रमामध्ये आम्ही भेटलो होतो. तेव्हापासून मी दोघांनाही काही बघितलेलं नव्हतं. मग हळूहळू आम्ही गप्पा करायला लागलो. तेवढ्यात मामी आली. तीही चांगली होती, स्वभावाने बोलकी आणि छान होती. तिनेही मला सांगितलं की असं तसं आम्ही दोघं बोललो. तीही आमच्यासोबत बोलायला लागली. तिने मला चहा वगैरे केला आणि आम्ही सगळ्यांनी सोबत चहा पीत गप्पा मारायला सुरुवात केली. मग ती म्हटली की आला आहेस तर 2-4 दिवस थांब आता. मग मी तिला म्हटलं की हो, मी 2-3 दिवस थांबणार आहे काम होईपर्यंत. ती म्हणाली की ठीक आहे, कामाच्या निमित्ताने तरी तुला इथे थांबता येईल. मामी मात्र खूपच भारी होती. तिचं नाव सांगायचं म्हटलं तर रोहिणी होतं आणि ती खूप सुंदर दिसायची. तिला मामीसुद्धा म्हणावंसं वाटत नव्हतं, कारण ती खूपच मस्त दिसायची आणि ती मेंटेनसुद्धा स्वतःला करायची. खूप छान दिसत होती. मग तिने स्वयंपाक वगैरे केला. आम्ही जेवणं वगैरे केले आणि ती तिचं आवडण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. तेव्हा मला मामा म्हणाला की तू आमच्या खोलीत झोप आणि आम्ही इकडे दुसऱ्या रूममध्ये झोपतो, कारण तुला त्या रूममध्ये झोप येणार नाही. मी ठीक आहे असं म्हटलं आणि मी त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपलो आणि मामासुद्धा त्या दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपला. मामीचं कामं आटपले आणि ती नेहमीप्रमाणे दररोजच्या सवयीने मी लाईट वगैरे बंद करून मी फक्त उन्हाळा असल्यामुळे शर्ट पॅन्ट आणि बनियनवरच झोपलेलो होतो. मामी आली आणि मी लाईट वगैरे बंद केलेला होता आणि ती येऊन माझ्याजवळ बसली आणि म्हणू लागली. मी एवढं झोपतही नव्हतो, तिचं बोलणं ऐकू शकत होतो. ती म्हणू लागली की दररोजही तुमचं असंच असतं, झोपून राहता तुम्ही मी जे कामं आवरण्याच्या आधीच आणि तुम्हाला थोडाही इंटरेस्ट नाही. असं म्हणून तिने माझ्या अंगावर हात आणि पाय टाकायला सुरुवात केली आणि मी काही बोलणार त्याआधीच तिने माझ्या ओठात ओठ दिले आणि किस घ्यायला सुरुवात केली. मीही तिला चांगलाच प्रतिसाद द्यायला लागलो होतो आणि खूप वेळेपर्यंत प्रतिसाद दिला. तिचे आंबे खूपच भारी होते. तिने हळूहळू करत तिचे सगळे कपडे काढले. मीही माझे कपडे काढले आणि मी तिला खूपच जोरात चोखू लागलो होतो. आंबे झाले की ओठांवर किस घ्यायचो, ओठांचं झालं की आंब्यांवर किस घ्यायचो. चोळून चोखून आंबे खूपच मोठे केले होते. मी तिच्या फुगेपर्यंत पोहोचलो आणि तिच्या फुगेला चोखायला सुरुवात केली आणि ती खूपच छान आनंदी झाली होती आणि मी माझा कबूतर बाहेर काढला आणि तिच्या फुगीमध्ये टाकायला सुरुवात केली आणि तिच्या तोंडामध्ये तोंड देऊन मी किस घेत होतो आणि खूप वेळपर्यंत आमचं असंच चालू झालं होतं आणि मग नंतर मी जोरात दणके देऊन चांगलंच पाणी आतमध्येच गाळलं आणि तसाच पडून राहिलो आणि आम्ही दोघंही शांत झालो होतो. शांत झाल्यावर ती म्हणाली, आज तुमचा स्टॅमिना चांगलाच वाढलेला आहे. तेवढ्यातच
मोबाईलचा आवाज आला. तिने मोबाईल पाहिला तेव्हा तिला त्या उजेडामध्ये माझा चेहरा दिसला. ती म्हणाली, अरे तू हो. तेव्हा मी म्हटलं की हो, मामाने मला सांगितलं होतं की तू या रूममध्ये झोप आणि मी पलीकडच्या रूममध्ये झोपतो. आता ती बेभान झाली होती आणि तिला खूपच आनंद आलेला होता. ती काहीही न बोलता तिचे कपडे वगैरे घालून पलीकडच्या रूममध्ये जाऊन झोपून राहिली आणि ती गेली तेव्हा मामा सण झोपलेला होता. त्याला काहीही घेणं देणं नव्हतं ती आली का नाही म्हणून आणि ती त्याच्या शेजारी जाऊन झोपून राहिली. मी हळूच जाऊन तिच्या मागे गेलो आणि त्यांचं बोलणं ऐकू येतंय का पाहिलं तर ते झोपलेले होते. मीही माझे कपडे वगैरे घालून झोपलो. मी सकाळी उठलो तेव्हा मामा त्याच्या ऑफिसला निघून गेलेला होता आणि मामी एकटीच स्वयंपाकघरात होती. आता तिच्यासोबत तोंड कसं मिळायचं म्हणून मी हॉलमध्येच बसलो. तेव्हा ती माझ्यासाठी चहा घेऊन आली. मी चहा पिला आणि मग तिने मला सांगितलं, काल जे झालं आहे ते होऊ दे आणि मलाही खूप आनंद आला आणि आता कोणालाही आपल्यातलं हे सांगू नको. तेव्हा मीही तयार झालो आणि मग तिच्याशी परत मी पहिल्यासारखं बोलायला सुरुवात केली. ती मग माझ्याशी बोलू लागली की मला खूपच आनंद आला रे. तुझे मामा मला कधीच असा आनंद देऊ शकत नाही. मला खूपच भारी वाटलं. तेव्हा मी म्हटलं, मलाही खूपच आनंद आला. पण मी बोलणार होतो पण तुम्ही लगेचच माझ्या ओठांवर ओठ ठेवले आणि माझंही कंट्रोल सुटलं होतं असं मी तिला म्हणू लागलो. तेव्हा ती म्हणाली, आज आपण तू आहे तोपर्यंत मस्तपैकी आनंद घेऊ. तेव्हाही मी तिला तिथेच हॉलमध्ये सोफ्यावर उलटं झोपून मागची बाजू तिची मारली आणि मग नंतर माझ्या कामासाठी मी बाहेर निघून गेलो आणि 2 दिवस जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रात्री दिवसा असं मी तिच्याकडून आनंद घेऊ लागलो होतो. आम्ही दोघांनीही 3 दिवसात भरभरून आनंद घेतला होता आणि मग माझ्या जायची वेळ आली होती. अजूनही आम्ही फोनवर बोलत असतो. जेव्हा केव्हा भेटेल तेव्हा एकदा तरी आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही बघू शकता.